भाग्यवान असतं ते घर ज्या घरामध्ये त्या बाईवर अन्नपूर्णेची कृपा असते. सुग्रण असते ती बाई. ती कडू असणाऱ्या कारल्यावर सुद्धा संस्कार केल्यानंतर कडू कारल्याला सुद्धा गोड बनवू शकते ती सुग्रण. एका गावात असंच झालं. पहिल्या दिवशी सांगून गेली मी मला बासुंदी आवडते. उषा काकू मला 7 दिवस त्या गावामध्ये 3 टाइम बासुंदी खावी लागत होती. सकाळ बासुंदी, दुपार बासुंदी, संध्याकाळ बासुंदी. चहा घ्यायला गेलं ना तर लोक वाटीत बासुंदी घेऊन यायचे. ताई तुम्हाला आवडती ना, खा. मला आवडती म्हणजे एवढी आवडत असते का कुठं. त्या गावात इतकी बासुंदी खावी लागली की तब्बल त्या गावातली कथा झाल्यानंतर बासुंदीकडे महिनाभर मी पाहिलं सुद्धा नाही. त्याला आला जावई, धोंड्याला नाही बरं का, सप्त्याला. सप्त्याला जावई आला. सावई बिचारा धार्मिक होता, वारकरी होता. जावई सप्त्याला आला. पहिल्यांदाच सासरवाडीला आला. सासूबाईला टेन्शन, कोणती भाजी करावी, कोणती भाजी करावी, कोणती भाजी करावी. सासूने आपली केली मेथीची भाजी. काकू म्हणू लागल्या ताई घाई गडबडीत केली बरं जरा मेथीची भाजी. म्हणलं काही नाही, घाई गडबडीत केलेला स्वयंपाक चांगलाच होत असतो. कारण तो चित्त लावून करतो ना माणूस, पूर्ण प्रेम त्याच्यामध्ये ओततो, त्याच्यामुळे तो चांगलाच होता. गडबडीत केलेलं बेसन बघा तुम्ही, कधी त्याची चव विलक्षणच असणारी. सासूने भाजी काय करावी लक्ष देऊन ऐकायचं, मी पुन्हा सांगणार नाही. भाजी काय करावी, भाजी काय करावी. सासूने केली मेथीची भाजी. भाजीत भाजी मेथीची. सासूने केली मेथीची भाजी. ती भाजी एवढी टेस्टी झाली. जावयाला भाजी इतकी आवडली ती की जावयाने चुरू हाणली मेथीची भाजी. हाटून केली होती ना, चुरू खाल्ली. तो जावई म्हणायचो काय भाजी केली राव, काय भाजी, कोणती भाजी. त्याला कोणतरी सांगितलं मेथी. काय मेथी म्हणे. जावईने पहिल्यांदाच मेथी खाल्ली होती. याला म्हणतात मेथी. अशी असते मेथी. मेथी करावी तर अशी, मेथी खावी तर सासरवाडीतच. अमृताला या भाजीची सरी येणार नाही. काय मेथी, कोण असं नाही मेथीची भाजी करणार. तसं सासू जाणत करून आता असं भरून यायचं. आणि सासूला वाटायचं समोर जाऊन सांगावं जावई बापू मीच केली भाजी मेथीची. पण आपल्याकडे येत नाहीत ना जावईच्या समोर. गोपाल कृष्ण भगवान की जय. सासूने डोक्यामध्ये एकच फिट करून घेतलं की जावयाला मेथीची भाजी, जावयाला मेथीची भाजी, जावयाला मेथीची भाजी आवडती. आता काय 7 दिवस सप्त्यात जावायला 3 टाइम मेथीच होती. सकाळ मेथी, दुपार मेथी, संध्याकाळ मेथी. सकाळी मेथीची भाजी उषा काकू, दुपारी मेथीचं वरण, संध्याकाळी मेथीचे पराठे. पाहता काय कदरला ना ते जावई. 5व्याच दिवशी ते जावई म्हणी मामी. तुम्हाला माहिती मामी कोणाला म्हणतात? मामाच्या बायकोला. कोणाला? बायकोच्या आईला. बरोबर आहे ना. पूर्वी म्हणायचे, आता म्हणते नाही काय माहिती. तो म्हणला मामी ही मेथीची भाजी कोणी केली? जावई ती सासू तर थरथराच कापायला लागली. तो म्हणे मामी आपलं मेथीचं वावर कुठे? ती म्हणे कशासाठी जावई बापू? तो म्हणे एकदाचा जातो मेथीच चोरून येतो. कदर आला राव तुमच्या या मेथीनं. एवढी खाऊ घालीत असतात का कोणाला? कोणाला अनेक प्रकारचं खायला आवडतं. अनेकांचे अनेक प्रकारे. जावई आपल्या पतीच्या मनातलं काढून घ्यायचं असेल महत्वाची गोष्ट तर पत्नीने स्वयंपाक केला पाहिजे त्याच्या आवडीचा. आता स्वयंपाक करायला पण बायको सुगरण लागती. बरोबर आहे. हल्लीच्या पुस्तकात पाहून स्वयंपाक करणाऱ्या सुगरणी कढई ठेवावी, तेल टाकावं 2 चमचे, त्याच्यामध्ये चमचाभर मोहरी टाकावी, चमचाभर जिरे टाकावेत, ते फुटण्याची वाट पाहावी. घंटाभर झाला तरी जिरे फुटाणार. लायटर काहीचा नवरा लावणार आहे का? आता पुस्तकामध्ये दिलेलंच नसतं ना गॅस पेटावर मग तो तवा ठेवावा. गॅस पेटावा, कढई ठेवावी, चमचाभर मोहरी, चमचाभर जिरे, हिंग, 4 कढीपत्त्याची पाने मोजूनच असतात बरं का ती. चवीपुरतं मीठ, गरजेनुसार साखर, 4 कढीपत्त्याची पाने. कुठे गेली बरं कढीपत्त्याची पाने? तोपर्यंत वारा येतं खिडकीतून, पानं उडून जातात, फोडणीचा धुराळा. तशी आमटी पेताना नाही गोमूत्राची आठवण आली ना तरच बोला. असलं जेवण म्हणजे त्या महाराजाच्या पोटामध्ये त्या दिवशी एक प्रयोगच असतो का. आणि आमच्या नशिबाला असंही आम्हाला अनेक प्रकारचं खावं लागतं, अनेक प्रकारचं खायला असतं.
भाग्यवान असतं ते घर ज्या घरामध्ये त्या बाईवर अन्नपूर्णेची कृपा असते. सुग्रण असते ती बाई. अन्नपूर्णेची कृपा जिच्यावर झाली तिनं पाण्याला फोडणी देऊ दे, अमृतासारखी भाजी रुचकर लागते, अमृतासारखी. सुग्रण तिला म्हणतात जी कोंड्याचा सुद्धा मांडा बनवते. आणि हल्ली मांड्याचा पण कोंडा. एकदा नाशिक भागामध्ये जेवायचा योग आला होता. महिला सप्ताह होता तिथे आणि कीर्तनापूर्वी आम्ही भोजन करू लागलो. त्या बाईने इतका स्वयंपाक रुचकर केला होता, आहा हा, अगदी तुमच्या गावातल्या महिलांसारखी सुग्रण होती ती. इतका छान स्वयंपाक केला होता तिने. तिने भाजी तर एवढी टेस्टी बनवली होती, आहा हा, मला अजून त्या भाजीची चव आठवते. त्या बाईने भाजी एवढी रुचकर बनवली होती. ती भाजी मला इतकी आवडली. एरवी आम्ही एकदा ताटात घेतलं की पुन्हा काही मागतच नाही, तेच काढून ठेवतो. पण आश्चर्य, त्या ठिकाणी त्या दिवशी मी भाजी 3दा मागून खाल्ली. किती वेळा? आणि त्या बाईने उदार अंतकरणाने मला 3 वेळा एवढी एवढी वाढली भाजी. 3 वेळा त्या बाईने अशी एवढी एवढी वाढली. आता सांगायला हरकत काही नाही. आता माहेरात सांगायला काय, आता मी काय तुम्हाला नवीन थोडीच आहे काही. आपल्यातली आपल्यात, बाहेर सांगायचं नाही बरं का. पण हा, तुम्हाला म्हणून सांगते. आणि अख्ख्या नळदुर्गला इस्तू लावते. तुम्हाला म्हणून सांगते, कोणाला सांगायचं नाही बरं का. हा, नाही सांगणार कोणाला अजिबात. खरं खरं का खोटं खोटं? हा, माझी चप्पल. नाही सांगणार. मला 4थ्यांदा पण भाजी घ्यायची होती, पण जरा लाजली मी. मला आता मागवता हावरटपणाचं लेबल लागन, आता कशाला मागायची. जेवण झालं व्यवस्थित. जेवण झाल्याच्या नंतर बैठकीत बसलो. ती बाई पान आणि विडा देऊ लागली. किचन मधून चौकटीला हात लावला, तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या. त्या बाईने विचारलं, ताई स्वयंपाक तर चांगला झाला होता ना? म्हटलं, काकू काय चव आहे तुमच्या हाताला, अन्नपूर्णेची कृपा आहे तुमच्यावर. काय स्वयंपाक बनवलं तुम्ही, आहा हा, फार सुंदर अप्रतिम स्वयंपाक बनवला. काय भाजी बनवली म्हटलं तुम्ही. कोणी रे ती चिंटू पिंटू बाहेर, फटका द्या त्याला एक फटका. म्हटलं भाजी तर तुम्ही एवढी टेस्टी बनवली होती काकू, मी 3दा मागून खाल्ली. एरवी कुठंच आम्ही भाजी परत घेत नाही. आता खोटं सांगत नाही काकू, मला पुन्हा एकदा भाजी घ्यायची होती गड्या, पण मी जरा लाजलेच. ते म्हणे, बाई ताई त्याच्यात काय लाजायचं एवढं, अजून अर्धी कढई पडली, वाटीमध्ये घालून आणू का, डिशमध्ये? म्हटलं नको, आता जेवण व्यवस्थित झालं. या भागामध्ये पुण्यांदा मी कीर्तनाला आले तर ती भाजी तुम्ही मला करून खाऊ घाला तुमच्या हाताने, मी येईल तुमच्या घरी आवर्जून. सहज बोलता बोलता त्या बाईने विचारलं, ताई तुम्हाला कारल्याची भाजी आवडती का? म्हणलं, छे, कारल्याची भाजी मला आवडत नाही. म्हटलं, मी खात नाही. मी घरी असताना कारलं कधी शिजत नाही आमच्या घरी. मी लग्नाच्या आधी सुद्धा माझ्या माहेरी 3 स्त्रिया होत्या. म्हटलं, माझी आई, चुलती, आजी. पण मी असताना कारलं शिजत नव्हतं, कारलं करत नव्हत्या. कारण मी कारल्याकडे पाहत सुद्धा नाही. मी कारलं खात नाही, कारलं मला आवडत नाही. ते म्हणे, का आवडत नाही? म्हणलं, अत्यंत कडू वस्तू कारलं, निसर्गाता कडू आहे, फार कडू आहे. म्हटलं, ते म्हणे कडू आहे कारलं, खात नाही म्हणतात, आवडत नाही. म्हटलं, खरंच आवडत नाही? ते म्हणे, आवडत नाही म्हणतात. ऐका ग ऐका, खात नाही म्हणतात, निसर्गाता कडून म्हणतात, पाहत सुद्धा नाही म्हणतात. मग आता ही जी 3 वेळा मागून खाल्ली, 4थ्यांदा पुन्हा खायची होती, ती भाजी होती कशाची? म्हटलं, कशाची? अहो कारल्याची भाजी होती की ताई ती. त्याच्यामध्ये मसाल्याचे पदार्थ, शेंगदाण्याचा कूट, खोबऱ्याचा किस, वरतून कोथिंबीर टाकली. त्याच्यावर मी पाकशास्त्राचे संस्कार केले. पाकशास्त्राच्या संस्कारा अंती कडू असलेल्या कारल्याने कडूपणा सोडला आणि मधुरपणा धारण केला. एखादी सुग्रण असेल स्वतःच्या पाकशास्त्रांती, ती कडू असणाऱ्या कारल्यावर सुद्धा संस्कार केल्यानंतर कडू कारल्याला सुद्धा गोड बनवू शकते. ती सुग्रणी.